या सगळ्यावर नजर कायम असेल। वळूया पुढल्या बातमीकडे। आज गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रम या ठिकाणी येतील। धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन करण्याकरता ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। साधारणतः 9:15 ते 10च्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात दाखल होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडे। मनीष, कसं वातावरण आहे गुरुपौर्णिमेनिमित्तानं या ठिकाणी आणि किती वाजता उपमुख्यमंत्री साधारणतः त्या ठिकाणी पोहोचतील? लागू आपण बघू शकतो की आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्ताने अनेक शिष्य जे आहेत ते आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी विविध मार्गाने ते वंदन करत असतात। पण मात्र ठाण्यामध्ये जे चित्र आहे ते थोडंसं वेगळे आहे। कारण आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की एका बाजूला हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आहे, तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर आनंद दिघे यांची प्रतिमा आहे। कारण ठाण्यातलं हे जे ठिकाण आहे आनंद आश्रम, जे टेंबेनाका परिसरातलं, ते आनंद आश्रम म्हणून ओळखलं जातं। आणि याच आनंद आश्रमामधून राजकीय सूत्र ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे यांनी या जिल्ह्यामध्ये फिरवली, याचाच आदर्श घेऊन त्यांचे जे शिष्य आहेत त्यापैकी एक असलेले उपमुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे हे आपल्या गुरूंना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। त्याबरोबर शेकडो जे शिवसैनिक आहेत ते देखील या ठिकाणी येत असतात आणि इथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना वंदन करत असतात। आणि त्यामुळे सध्या अधिवेशन सध्या सुरू असल्यामुळे अद्यापही वेळ निश्चित झाली नाही, पण असं ऐकण्यात येत आहे की 12च्या आसपास या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर काही मंत्री हे देखील या ठिकाणी येतील आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन करतील। लागली अगदी मनीष, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।